नमस्कार. मी प्राध्यापक दिलीप जाधव, मराठा विद्याप्रसारक समाजाच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी प्रथम वर्ष कला या वर्गाच्या मराठी सामान्य स्तर पेपर 1 या अभ्यासक्रमातील कथा हे तात्विक विवेचन हा जो पहिला पाठ आपल्याला दिलेला आहे त्याचा या ठिकाणी परिचय करून घेणार आहोत. आपण 12वी पर्यंत मराठी भाषेचा अभ्यास केला. कविता, कथा, वेगवेगळ्या बखरींमधील काही छोटे मोठे उतारे आपण अभ्यासले. प्राचीन साहित्य, मध्ययुगीन साहित्य, आधुनिक साहित्य असे शब्द आपल्या शिक्षकांनी आपल्याला वापरले. पण त्या सगळ्या लघु लघु गोष्टी होत्या किंवा छोट्या छोट्या गोष्टी होत्या. या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष कथा या साहित्य प्रकाराचा समग्र परिचय करून घ्यायचा आहे. त्यामुळे साहित्य ही संकल्पना आपल्याला अभ्यासावी लागणार आहे. मनुष्य प्राणी हा सृजनशील प्राणी आहे. मनुष्याने आपल्या अवतीभोवतीच्या जगण्यातल्या अनुभवातून वेगवेगळ्या कलांची निर्मिती केली. त्यात चित्रकला आहे, त्याच्यामध्ये गंधकला आहे, त्याच्यामध्ये शिल्पकला आहे. त्यापैकी जी काही संगीतांची आणि शब्दांची कला आहे ती साहित्याशी निगडित आहे. साहित्य ही संकल्पना उच्चारल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की कुठलं तरी साहित्य वस्तू, पण माणसाच्या मनाचं सुद्धा एक नियोजन करण्यासाठी किंवा भावनांची अभिव्यक्ती करण्यासाठी आपल्याला शब्दरूपी साहित्याची आवश्यकता असते. आणि त्या साहित्य संकल्पनेचा आज आपल्याला इथे अभ्यास करून घ्यायचा आहे. साहित्य सह अर्थ असणारा कोणताही शब्द किंवा अर्थांच्या सहित असणारा शब्द म्हणजे साहित्य होय, असं साधारणपणे आपण साहित्याबद्दल सांगू शकतो. आता बोलत असताना जे अर्थहीन शब्द आहेत, असे अर्थहीन शब्द आपण वापरले तर समोरच्याला त्याचं आकलन होणार नाही. आणि म्हणून अर्थांचेच शब्द मनुष्य प्राणी जेव्हा बोलतो अशा शब्दांमधून भाषा निर्माण होते. इथे आपल्याला साहित्य संकल्पनेचा विचार करत असताना आपण एक भावभावनांबद्दल बोलतो आणि दुसरीकडे आपल्या अनुभवांचं व्यवसायातून म्हणा किंवा आपल्या जगण्यातून म्हणा जे अनुभव आपल्याला येतात त्या अनुभवांचंही आपण साहित्यामध्ये रूपांतर करू शकतो. म्हणून साहित्याचे 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये साहित्याचे 2 प्रकार कोणते, तर एक आहे शास्त्रीय साहित्य आणि दुसरं आहे ललित साहित्य. आता शास्त्रीय साहित्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जिथे सिद्धांत आहे, जिथे ज्ञान आहे, जिथे विज्ञान आहे याबद्दलचं किंवा व्यापार असेल, उद्योगधंदे असतील किंवा वेगवेगळी शास्त्र आपण ज्याला म्हणू, जसं की मानसशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, सामाजिक शास्त्र आहे, या सगळ्या शास्त्रांचा किंवा विज्ञानाच्या सगळ्या शास्त्रांचा, तंत्रज्ञानाच्या सगळ्या शास्त्रांचा ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो अशा साहित्याला जेव्हा लिहिलं जातं त्याला शास्त्रीय साहित्य म्हणतात. आणि ललित साहित्य या शास्त्रांच्या अनुभवातून, जगण्यातून माणसाला वेगवेगळे ताणतणाव येतात, त्याचे भाव वेगवेगळे निर्माण होतात. यातून मनुष्य प्राण्याला त्याच्या भावनांची अभिव्यक्ती करण्यासाठी जे सौंदर्यपूर्ण असतं ते सौंदर्यपूर्ण साहित्य म्हणजे ललित साहित्य असा साधारणपणे ललित साहित्याचा आपल्याला अर्थ सांगता येईल. ललित साहित्यामध्ये जसं शास्त्रीय साहित्यामध्ये आपण पाहिलं की सगळी जी काही सामाजिक शास्त्र आहे, वाणिज्यविषयक शास्त्र आहे किंवा तंत्रज्ञानाचं शास्त्र आहे, विज्ञानाचं शास्त्र आहे, या सगळ्या ग्रंथांचा किंवा लिहिलेल्या गोष्टींचा समावेश शास्त्रीय साहित्यामध्ये होतो. तसं ललित साहित्यामध्ये सुद्धा काही प्रकारांचा समावेश होतो. जसा अनुभव असेल तसं त्या अनुभवांच्या अभिव्यक्तीप्रमाणे, आविष्कृतीप्रमाणे साहित्याचे प्रकार मानले जातात. त्यातला पहिला जसं अनुभव, कविता. कवितेमध्ये उत्कट भावनांची अभिव्यक्ती असते. अनुभव लेखकाचा मोठा असेल तो मांडण्यासाठी तो कथा
या साहित्य प्रकाराचा वापर करतो. म्हणजेच कविता, कथा, नाटक, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, याचप्रमाणे प्रवास वर्णन, हे जे काही किंवा आठवणी, हे जे काही आहेत, हे सगळे ललित साहित्याचे प्रकार आहेत. त्यातील आपल्याला आता कथा ह्या साहित्य प्रकाराचा थोडक्यात अभ्यास करून घ्यायचा आहे किंवा आपल्याला त्याचा खोलवर विचार करायचा आहे. आता कथा या साहित्य प्रकाराचा आपल्याला का विचार करायचा, तर विद्यार्थी मित्रांनो, जशी विविध शास्त्र आपल्याला व्यवसायाच्या जगण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे, तसं आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला या शास्त्राची किंवा साहित्यशास्त्राची गरज आहे. जे आपले अनुभव आहेत ते दुसऱ्यांना सांगण्यासाठी किंवा आपलं मन मोकळं करण्यासाठी, एवढंच नाही मनोरंजनासाठी प्रत्येक माणसाला साहित्याची गरज असते. आणि यातूनच साहित्य माणसानं पूर्वपार जतन करून 24 ज्या काही 64 कला आहे त्यातील एक महत्त्वाची कला म्हणून साहित्याला मान्यता दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कथा हा साहित्य प्रकार माणसानं त्याच्या जन्मापासून अभ्यासलेला आहे. यातून आपल्याला कथा आणि माणूस यांचा संबंधसुद्धा सांगता येईल. अगदी आपण प्राचीन काळापर्यंत जर गेलो तर आपल्या असं निदर्शनामध्ये येईल की माणूस हा पहिल्यांदा अश्मावस्थे होता, अश्मयुगामध्ये होता. तो वल्कले धारण करत होता. तो हळूहळू सुधरत विकासाकडे गेला. त्याचे गट तयार झाले, समाज संस्कृती जन्माला आली आणि आजचा आधुनिक माणूस आपल्याला विकसित होताना किंवा उपग्रहावरती जाताना सुद्धा दिसत आहे. या सगळ्यांच्या विकासाच्या पाठीमागे मी म्हणेल कथा या गोष्टीचा किंवा या साहित्य प्रकाराचा फार जवळचा संबंध आहे. प्राचीन काळातला आदी माणूस, जेव्हा माणसांची संख्या कमी होती त्यावेळेला हा माणूस आपले अनुभव आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता. जसा तो शिकारीला गेला, त्याला तिथे काही अनुभव आला, अजस्र प्राणी दिसला, धोकादायक काही वाटलं किंवा त्यानं एखादी साहसाची गोष्ट केली आणि त्याच्यावरती विजय मिळवला, तर तो आपल्या सगळ्या त्या साथीदारांना ते सांगण्याचा प्रयत्न करत होता. एकतर त्याच्या मनातून ते व्यक्त करण्याचा आनंद त्याला घ्यायचा होता, दुसरी गोष्ट त्या व्यक्तीला आपल्या बरोबरच्या माणसांना सावध करण्यासाठी सुद्धा त्याला ही कथा इतरांच्या समोर सांगायची होती. आणि म्हणून माणसाच्या विकासातील कथेचा संबंध हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आजही मला वाटतं कथा साहित्यानंच माणसाची जीवनमूल्य, माणसाची संस्कृती, माणसाची भाषा ही विकसित झाली आहे. आणि कथात्मक साहित्यातूनच माणसाला वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान ऐकायला देखील, पचायला देखील सोपं जातं. आपण लहानपणी असताना म्हणत असू की आजी मला गोष्ट सांग ना, तर आजी जे काही सांगायची ती गोष्टच होती, ती कथाच होती. अशी माणसाची प्रवृत्ती कथा ऐकण्याची ही जन्मजात आहे. आणि आजही प्रत्येक माणसाला ही कथा आवडते. आपण आधुनिक युगात जात असताना आजही श्रावण मासामध्ये किंवा वेगवेगळ्या धार्मिक कारणांनी आजही कथा परायणं होताना मंदिरांमध्ये आपल्याला दिसतात, प्रवचन कीर्तनं होताना दिसतात. अशी ही माणसाची कथा किंवा माणसाचा कथेशी संबंध हा त्याच्या जन्मजात आहे असं जर म्हटलं तर ते अतिशयोक्त ठरणार नाही. आणि म्हणून माणूस हा कथा ऐकणारा प्राणी आहे अशी जर कदाचित त्याची व्याख्या केली तर ती सुद्धा अयोग्य वाटणार नाही. तर असा माणूस आणि कथा यांचा विकासाचा संबंध आपल्याला सांगता येईल. आता आपल्याला इथे प्रत्यक्ष पुढे जाऊन कथा संकल्पना काय आहे हे बघणार आहोत. कथा ही ललित साहित्याचा एक प्रकार आहे हे मगाशी आपण बघितलं. कथेप्रमाणेच कादंबरी व महाकाव्य यांचाही कथात्मक साहित्यात अंतर्भाव होतो. कथा हे कथात्मक साहित्य आहे. मराठी साहित्याला मुळातच कथात्मकतेची फारशी परंपरा लेखी स्वरूपात नाही. याचं कारण असं की आपल्याकडे कोणत्याही प्रकारची छापण्याची साधनं नसल्या कारणाने आपल्याला अशा प्रकारचं साहित्य निर्माण करता आलेलं नाही. त्यामुळे आपल्याकडे पद्य साहित्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. तर असं हे कथात्मक साहित्यामध्ये हे तीनही साहित्याचे एक व्यवच्छेदक लक्षण आपल्याला दिसतं. कथा ही सामान्यतः तिच्या स्फुट स्वरूपामुळेच कादंबरी व महाकाव्य या दीर्घ प्रकारातून भिन्न ठरते. वास्तविक पाहता कथा ही प्राचीन काळापासून इतक्या विविध स्वरूपात पुढे आली आहे आणि प्रत्येकी तिची रूपे इतकी बदलत आहेत की कथेची नेमकी व्याख्या करणं अतिशय कठीण आहे. कथा एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार मात्र आज
समाज मान्य झालेला आपल्याला दिसतो आहे. जेव्हा कथेचा विचार होऊ लागला तेव्हा कथेची जाणवलेली भिन्न भिन्न वैशिष्ट्य विचारात घेऊन अनेकांनी कथेच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या लांबी रुंदीवरनं विषयाच्या मांडणीवरनं आणि तिच्या एकसंग प्रभावावरनं लोकांनी कथा संकल्पना विशद करायला सुरुवात केली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कथेच्या व्याख्या पुढे बघायच्याच आहेत. त्या अगोदर आपल्याला कथेचे घटकसुद्धा माहीत करून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे का शिकायचं आहे, त्याचे उद्दिष्ट काय आहे, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या वर्षामध्ये आपल्याला कथा संकल्पना समजावून घ्यायची आहे. कथा का समजावून घ्यायची ही संकल्पना, याचं कारण असं की शेवटी साहित्य आणि समाज यांचा संबंध खूप जवळचा आहे. जसा काळ बदलतो तसं समाजामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात. ते मग सुखदुःखाचे असतील, विकासाचे असतील, अधोगतीचे असतील, प्रगतीचे असतील, परस्परांच्या संघर्षाचे असतील. या सगळ्या गोष्टी आपल्याला साहित्यामधून पुढच्या पिढ्यांकडे सहजपणे पोहोचवता येतात. यासाठी साहित्याची आवश्यकता आहे आणि हे पोहोचवण्यासाठी कथा साहित्य मला वाटतं खूप मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला आज कथा ही संकल्पना समजावून घ्यावीच लागणार आहे. कारण आता पूर्वीचे लेखक हे काल दिवंगत झाले आणि आज पुढच्या समाजाला जर जे अनुभव मांडायचे आहेत त्यासाठी आपल्याला लेखकांची आवश्यकता आहे आणि ते तुमच्यातनं घडणार आहे. यासाठी आपल्याला ही कथा संकल्पना समजावून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला इथे कथेची व्याख्या आणि कथेचे मूलभूत घटक देखील समजावून घ्यायचे आहे आणि कथेचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. या उद्देशाने आपण हा टॉपिक किंवा हा मुद्दा या ठिकाणी बघत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही साहित्य म्हटलं की त्याला एक तात्विक अंग असतं आणि ते तात्विक अंग कसं असतं तर ते ऐतिहासिक आणि तात्विक असतं. आता ऐतिहासिक का, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट ही इतिहास आपल्याला सांगत असतो आणि इतिहासामध्ये वारंवार घडणाऱ्या गोष्टी आणि त्यातून त्या गोष्टी जेव्हा सत्यामध्ये येतात त्याचा एक विचारात रूपांतर होतं आणि त्याला एक आपण तत्व म्हणतो आणि त्या तत्वानुसार आपल्याला प्रत्येक गोष्ट अभ्यासण्याची सवय लागते. कथा ही देखील ऐतिहासिक गोष्टींमधूनच पुढे आली हे मगाशीच मी सांगितलेलं आहे आणि तिचंही असं काही तात्विक अंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर ते काय आहे, प्रत्येक साहित्य प्रकाराला ऐतिहासिक आणि तात्विक अंग असतं हे मगाशी मी सांगितलं. त्यानंतर साहित्य प्रकाराचा या तात्विक गोष्टींचा विचार करत असताना त्याच्या स्वरूप, लक्षणांचा विचार, परामर्श, मूलभूत गोष्टींचा आणि तिच्या संघटनेचा विचार इथे आपल्याला करणं अपेक्षित असतं. कारण कोणतीही गोष्ट ही एकटी येत नाही. अनेक गोष्टींचा एक संगम जेव्हा होतो त्यावेळेला प्रत्येक घटनेचा जन्म होतो. कथा ही गोष्ट अशीच आहे, तिच्यावरती अनेक गोष्टींचा संस्कार झालेला आपल्याला बघायला मिळेल. इतिहासातून त्या तत्वांनुसारच ती पुष्ट होत जाताना आपल्याला दिसेल आणि म्हणून आपल्याला ऐतिहासिक आणि तात्विक अंगांचा विचार देखील कथेचा अभ्यास करत असताना करावा लागणार आहे. साहित्य प्रकाराचे ऐतिहासिक व तात्विक अंग हे सतत परस्परांशी जडणघडण करत असतात. म्हणजे आज जे इतिहासामध्ये अनुभव आहेत ते अनुभव घेऊन पुढची पिढी सातत्यानं जसं समाजात बदल घडवत असते तसं साहित्याचं सुद्धा तसंच आहे की साहित्य प्रकारावरती सुद्धा ऐतिहासिक गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर पुढची पिढी काही तत्त्व उचलून जडणघडण करण्याचा प्रयत्न करत असते, असंही आपल्याला अनुभवायला मिळेल. आता पहिल्यांदा आपल्याला ह्या सगळ्या व्याख्या वगैरे बघण्याच्या अगोदर आपल्याला कथेचे काही जे कालखंड आहेत ते सुद्धा परिचित करून घ्यावे लागतील. कथा अभ्यासकांनी कथेचे काही कालखंड निर्माण केलेले आहेत अभ्यासावरून. प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर कथा साहित्य हे आपल्याकडं मौखिक स्वरूपामध्ये होतं, परंतु लेखी स्वरूपामध्ये असं काही एक नव्हतं. आपल्याकडे गोष्टी सांगितल्या जात असत, कहाण्या सांगितल्या जात असत किंवा काही भयानक घटनांची मांडणी केली जात असत, रहस्यकथा असतील, पराक्रमाच्या कथा असतील, असं सांगितलं जात होतं. पण लेखी स्वरूपामध्ये फारसं कथा साहित्य आपल्याकडे कुठेही उपलब्ध नव्हतं. जेव्हा ब्रिटिशांचा आगमन आपल्याकडे झालं किंवा ब्रिटिश आपल्याकडे आले आणि ब्रिटिशांनी राज्यकारभारासाठी भारतीय लोकांना शिक्षण असलं पाहिजे यासाठी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला त्यांना नेमकं शिकवायचं काय,
त्यांना शिकवण्यासाठी आपल्याला लागणारा अभ्यासक्रम कुठून आणायचा याकरता त्यांनी आपल्या देशामधल्या ज्या काही ब्रिटिश किंवा इंग्रजी साहित्य ज्याला आपण म्हणू ते साहित्य इकडे भाषांतरित स्वरूपामध्ये आणलं आणि ते माहीत झाल्यानंतर आपल्याकडची मराठी मंडळी कथा लिहायला लागली. त्या कथा लेखनातूनच सुरुवातीच्या काळामध्ये कथा निर्माण व्हायला लागल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या कथांचे जे काही कालखंड अभ्यासकांनी पाडले ते नियतकालिकानुसार पाडले, कारण नियतकालिकांनी कथेला ऊर्जित अवस्थेत आणण्यात सगळ्यात पहिल्यांदा मोठं मोलाचं योगदान दिल्याचंही आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये पहिला जो कालखंड आहे तो अव्वल इंग्रजी कालखंड 1800 ते 1885. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ब्रिटिशांचं आगमन किंवा पाश्चात्य लोकांचं आगमन तसं फार पूर्वी झालं आहे. 1498 साली वास्को डिगामा नावाचा कोणीतरी पोर्तुगीज खलाशी भारतामध्ये आला कालिकत बंदराला वळसा घेऊन, आणि तेव्हापासून पाश्चात्य लोकांना आपला भारत माहीत झाला आणि तिथून पुढे मोठ्या प्रमाणामध्ये डच, पोर्तुगीज, फ्रेंच अशा वसाहती आपल्याकडे व्यापारार्थी आल्या. पण जेव्हा भारतीय लोकांचं ज्ञान, अज्ञान, असंघटितपणा, धर्माबद्दलच्या सगळ्या खुलचट कल्पना पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण व्यापार करता करता इथे राज्य देखील करू शकतो, आणि यातून त्यांनी राज्य विस्थापनाला किंवा राज्य विस्ताराला देखील सुरुवात केली. आणि शिक्षणाला सुरुवात झाल्यानंतर साधारणतः 1800 पर्यंत ब्रिटिश पूर्ण भारतभर पसरले. महाराष्ट्र हे ब्रिटिशांचं विकासाचं तसं पाहिलं तर केंद्र होतं, आणि अशा कालखंडामध्ये सुरुवातीच्या काळात ज्या काही भाषांतरित कथा आपल्या मराठी साहित्यामध्ये आल्या त्यांचा परिचय लोकांना झाला. त्यात जो कालखंड आहे 1800 ते 1885, आणि त्या काळामध्ये वेगवेगळी नियतकालिकं ती पुढे आपण वाटचालीमध्ये बघणार आहोतच, ते सांगणारच आहे पुढे. असा हा अव्वल इंग्रजांचा कालखंड म्हणजे कोणतीही कथा स्वतः मराठीची या काळामध्ये नव्हती, तर ती फक्त भाषांतरित करूनच मराठी साहित्यामध्ये शिकवण्यासाठी वापरली जात होती, असा पहिला कालखंड. यानंतर ही कथा जेव्हा आपल्याला माहीत झाली की कथा अशी अशी असते, तिची रचना अशी असते, तिची सुरुवात अशी असते, तिचा शेवट असा असतो, हे जेव्हा आपल्या माणसांना समजलं त्यावेळेला आपल्याकडची माणसं देखील त्या कथेचं अनुकरण लेखनासाठी करू लागले. आणि सुरुवातीला करमणूक नावाचं एक नियतकालिक हरिभाऊ नारायण आपटे यांनी सुरू केलं, आणि खऱ्या अर्थानं मराठी कथेच्या कालखंडाला तिथे सुरुवात झाली. म्हणून हा करमणूक कालखंड साधारणतः 1886 ते 1915 पर्यंत मानला जातो. त्यानंतर कारमित्र नावाचे एक त्यावेळचे चांगले अभ्यासक, लेखक किंवा साहित्याचे ज्यांना छंद होता वाचनाचा, त्यांनी मनोरंजन नावाचं एक नियतकालिक काढलं, आणि त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठी लेखकांनी कथा लिहिल्या. आणि ही नियतकालिकं जिल्हा असेल, तालुका असेल अशा स्तरापर्यंत वाचनासाठी गेली. तर हा कथेचा विकासाचा दुसरा कालखंड साधारणपणे आपल्याकडे मानला जातो. यानंतर यशवंत असेल, किर्लोस्कर असेल या मासिकांनी देखील कथा ही सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवली, आणि अभ्यासामध्ये 1926 ते 1945 या कालखंडामध्ये सुद्धा या कथेचा विचार केला जातो. सत्यकथा अभिरुची कालखंड 1946 ते 1960 या कालखंडामध्ये याचा अभ्यास केला जातो. कथा अतिशय चांगली बुजुर्ग झाली किंवा तारुण्यामध्ये आली किंवा प्रगल्भ झाली असं जर आपण या कालखंडाला म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आज आपण आजची कथा जर पाहिली तर आज कथा विस्तारित झाली आहे, खेड्यापाड्यापर्यंत पोचली आहे, दीन दलित दुबळ्यांपर्यंत पोचली आहे, आणि सगळ्यांच्या जीवनाचं दर्शन कथा आज घडवताना दिसते आहे. यावरूनच आपल्याला आज दलित कथा, ग्रामीण कथा, स्त्रीवादी कथा अशा पद्धतीच्या कथा, आदिवासी कथा, बालक कथा असेही प्रकार आपल्याला दिसतात. एकूणच आपल्याला या कालखंडांच्या अभ्यासावरनं एक गोष्ट लक्षात येते की एखादा झरा जसा डोंगरामधून निघावा आणि वाहत 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 त्याला अनेक झरे मिळावेत आणि त्याची मोठी महानदी निर्माण व्हावी, तशा पद्धतीनं आजची कथा आपल्याला महानदीच्या रूपामध्ये येताना दिसते आहे. यानंतर आपल्याला पुढे जाऊन आता खऱ्या अर्थानं कथेची व्याख्या बघायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, कथेची व्याख्या करणं तसं अवघडही आहे आणि व्याख्या न जमणं आपलं करणं तसं सोपं आहे. ते कसं काय? कारण कथा हा घटक खूप लवचिक आहे. नेमकी त्याची व्यवस्थित व्याख्या आजपर्यंत कोणालाही तितकीशी करता आलेली आपल्याला दिसत नाही.
पण तरी देखील काही अभ्यासकांनी तिच्या स्वरूपावरून, गुणवैशिष्ट्यांवरून व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसेल. लघुकथा, त्याच्यामध्ये हडसन नावाचे एक ब्रिटिश लेखक होते, त्यांनी लघुकथेची व्याख्या आपल्यासमोर मांडलेली आहे. ते म्हणतात, लघुकथा ही सहजासहजी एक बैठकीत वाचून संपवण्या इतकीच मोठी असावी. आता इथे त्यांनी लघुकथेचं स्वरूप मांडलेलं आहे, परंतु यातून आपल्याला एक गोष्ट जाणवते की लघुकथा एकदा माणूस साधारणतः किती वेळ बसू शकतो, तर तो साधारणतः 15-20 मिनटं बैठक मारून एका ठिकाणी बसू शकतो. तर 15-20 मिनटं जे काही लिहिलेलं आहे ते वाचून होतं, त्याला कथा म्हणावी, त्या आशयाला कथा म्हणावी, असं हडसन यांचं मत आहे. 20-1 मिनिटांच्या अल्पावधीत वाचून संपविता येईल ती लघुकथा, असं वेल्स यांचं म्हणणं आहे. वेल्स याबद्दल म्हणतात की लघुकथा ही काही फार मोठी नाटकासारखी किंवा कादंबरीसारखी नसते, तर 20-1 मिनिटामध्ये एखादं पुस्तक घेतलं आणि त्यात लिहिलेली कथा आहे ती जर आपण वाचून संपवली, तर असं जे लिहिलेलं आहे त्याला आपण कथा म्हणूया, असं वेल्स यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुढे जॉन हँडीफल्ड यांनीसुद्धा कथेची व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, दीर्घ नव्हे ती लघुकथा. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काही कथा आपण बघितल्या की आपल्याकडे पूर्वी जर आपण पाहिलं तर भागवत असेल, रामायण असेल, याच्यातल्या कथांचा जर आपण विचार केला तर अक्षरशः 7-7, 8-8 दिवस या कथाकथनाच्या पद्धती आपल्याकडे मंदिरामध्ये दिसतात. परंतु इथे मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की जी दीर्घ नाही, ती छोटी आहे, लहान आहे, एखाद्या घटनावरच आधारित आहे, अशी जी असते तिला लघुकथा म्हणावं, असं त्यांचं मत आहे. यानंतर पुढे जाऊन पुन्हा एलिझाबेथ बॉवेन यांनी देखील कथा कशी असते तिची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात, कथेचा पहिला आवश्यक गुण म्हणजे तिची निर्मितीची अपरिहार्य आवश्यकता. आणि यांचं म्हणणं थोडंसं आपल्याला वेगळं वाटतं की कथेचा पहिला ते गुणाला महत्त्व देतात आणि ते म्हणतात की तिची निर्मितीची जी अपरिहार्यता आहे त्यावर कथेचं स्थान असतं आणि त्यावर कथा लहान की मोठी किंवा तिला कथा म्हणावं की नाही म्हणू हे ते ठरवतात, हे आपल्याला यातून दिसतं. याच्यानंतर हिंदीमध्ये देखील कथा हा वाङ्मय प्रकार आहे, जसा इंग्रजीमध्ये आहे. तर काही हिंदी अभ्यासकांनी सुद्धा कथेच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये मुंशी प्रेमचंद हे असं म्हणतात की अनुभूती या रचनाशील भावना से अनुरंजित होकर कहाणी बन जाती है, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी भावनेला आणि अनुरंजिततेला इथे महत्त्व दिलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्या दृष्टीने अनुभूती ही आपल्याला महत्त्वाची वाटते आणि आपल्याला आपल्या आजच्या कथांचा जर विचार केला तर माणसाच्या अनुभूती व्यवस्थितपणे मांडण्याचा प्रयत्न कथेमध्ये झालेला दिसतो. काहीशी मतं या व्याख्येशी आपली जुळू लागतात. यानंतर पुढे चंद्रगुप्त विद्यालंकार यांनीही कथेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात, घटनात्मक इकहरे चित्रण का नाम कहाणी है और साहित्य के सभी अंगों के समान रस इसका गुण है, असं त्यांचं म्हणणं आहे. इथेही आपल्याला कथेमधले ज्या आजच्या कथेतली काही अंग किंवा काही गोष्टी इथे जाणवतात. त्यांनी महत्त्वाची गोष्ट कशाला इथे दिलेली आहे तर घटनेचं चित्रण हे यांच्या दृष्टीने इथे महत्त्वाचं वाटतं. आणि आज जर आपण कथेमध्ये पाहिलं तर कुठली तरी लेखकांना अनुभवलेली घडून गेलेली घटनाच आपल्या कलात्मकपणे रेखाटलेली दिसते. त्याच्यामुळे आजच्या कथेचा संबंध या व्याख्येशी थोडासा कुठेतरी मिळता जुळता वाटतो. पुढेही ललित प्रसाद सुकुल नावाच्या विचारवंताने कथेची व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कहाणी, घटना या चरित्र विशेष संक्षिप्त रसयुक्त चित्रण है, असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की घटना आणि चरित्र यांनी मिळून जेव्हा एखादा संक्षिप्त असं काही आपण रसयुक्त लेखन करतो आणि त्याच्यातून मानवी जीवनाचं चित्रण घडतं, त्याला कथा म्हणावं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं ही व्याख्या आजच्या कथाघटकांचा जर आपण विचार केला तर ती जुळणारी आहे. आपण कथेचा जेव्हा विचार करू तेव्हा ते आपल्या लक्षात येणार आहे. पुढे जाऊन आपले मराठीचे अभ्यासक आहे, ज्यांनी लघुकथेचा जनक ज्यांना म्हटलं जातं, ते म्हणतात की कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळामध्ये परिणामकारक रीतीनं सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय. याच्यामध्ये आपल्याला बरंचसंच कथेबद्दलचं
स्वतःचं जे रूप आहे ते या व्याख्येमध्ये दिसतं. यानंतर नवकथाकार आपल्याला 1945 नंतर ज्या नवकथाकारांचा आपण फार मोठा उल्लेख करतो त्याच्यामध्ये गंगाधर गाडगीळ हे नाव आपण आवर्जून घेतो. तर नवकथा याच्याबद्दल ते म्हणतात की काही जुन्या कथांच्या वर्तुळाशेजारी काढलेले एक छोटेसे वर्तुळ नव्हे, जुन्या कथेचे वर्तुळ हा या मोठ्या वर्तुळाचा लहानसा भाग आहे असं ते म्हणतात. आता यांच्या ह्या सगळ्या शब्दांचा जर आपण वरवर अभ्यास केला तर तो आपल्याला समजणार नाही, पण जेव्हा आपण सखोल विचार करू तेव्हा मात्र आपल्याला एक गोष्ट दिसेल की कथा ही काळाप्रमाणे बदलते, कथा ही लेखकाशी निगडित असते, कथेला लेखकाचा दृष्टिकोन असतो. असे काही मुद्दे या व्याख्येमधून आपल्याला इथे अभ्यास दिसून येतात. यानंतर आता कथेचे घटक आपल्याला बघायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मगाशीच मी बोललो की कोणतीही गोष्ट म्हटली की तिला छोटे मोठे अंग असतात, कथाही याला अपवाद नाही. तर इथे कथेचे घटक आपल्याला बघायचे आहे. पहिला जो घटक आहे तो म्हणजे कथानक. आता कोणताही लेखक म्हटला की तो जगतो, त्याची सृष्टी असते, समिष्टी असते, त्याच्या आजूबाजूचं जीवन असतं, तो एका भौगोलिक परिसरामध्ये, भौगोलिक प्रदेशामध्ये राहत असतो, त्याचा एक सांस्कृतिक, सामाजिक, व्यावसायिक दर्जा असतो आणि त्याच्यातून त्याला बरे वाईट अनुभव येत असतात. ते अनुभव जेव्हा त्याला संवेदनशील वाटू लागतात, त्याच्यात त्याला काही वेगळेपणा वाटू लागतो, त्यावेळेला ते अनुभव त्याला अस्वस्थ करतात आणि ते मांडण्यासाठी जेव्हा तो धडपडू लागतो, असा आशय जेव्हा तो ठरवतो, अशा आशयाला साधारणपणे कथानक असं म्हणतात. कोणत्याही कथेचा गाभा त्या कथेतील कथावस्तूत असतो, कथानकात असतो. एकच अनुभवाच्या प्रत्ययाला अनुकूल असणारे कथानक हे नेहमीच कथेची परिणामकारकता वाढवताना आपल्याला दिसतात. घटना, पात्रे परस्परांना घडवीत कथानकाची उभारणी करत असतात आणि म्हणजेच कथानक हा कथात्मक साहित्य कृतीतील एक गतिशील घटक असतो. कथात्मक साहित्य कृतीत पात्र घटनांच्या जुळणीतून घडणारे कथानक म्हणजे लेखकाला जे काही सांगायचं आहे ते या ठिकाणी किंवा आशय इथे महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर आपल्याला कथेचे घटक सांगत असताना अनुभवार्थ हा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक माणूस म्हटला की जगताना तो काय करतो तर वेगवेगळा अनुभव घेतो आणि तो अनुभव त्याला मानवी संस्कृतीला घातक आहे का, पूरक आहे का, त्याच्यामध्ये काही तो चेतना निर्माण करतो का, काही त्याला काही जाणीव निर्माण करून देतो का, ही गोष्ट प्रामुख्याने त्या लेखकाला जाणवते आणि तो कुठेतरी अस्वस्थ होतो. आणि असे अस्वस्थ अनुभव जे माणसाला जगण्याशी, माणसाचं शोषण असेल, सुखदुःख असेल, अन्याय अत्याचार असेल, वृत्तीप्रवृत्ती असतील, त्याच्या दारिद्र्याचा विषय असेल, श्रीमंतीचा विषय असेल, त्याच्या षडरिपूंचा विषय असेल, त्याच्या अहंकाराची बाजू असेल, अशा जगण्यातल्या सर्वांगीण घटकांचा त्याला अनुभव येतो आणि तो अनुभवांचा अर्थ शोधू लागतो. जेव्हा तो अनुभवांचा अर्थ शोधायला सुरुवात करतो त्यावेळेला त्याला काही अनुभव असे जाणवायला लागतात की ते त्याला कुठेतरी एक वेगळी जाणीव करून देतात आणि ती म्हणजे एकतर तो समाजाच्या दृष्टीने अनुभव त्याला सांगावासं वाटतो किंवा एकतर तो अनुभव समाजाला घातक आहे असं सांगावंसं वाटतं. हा अनुभव मी समाजाच्या समोर मांडला तर मला समाजाला जागृत करून देता येईल आणि हा अनुभव मी समाजाच्या पासून बाजूला ठेवला तर समाज चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकेल अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि तो अनुभव सांगायला सुरुवात करतो. यानंतर आपण कथानक हा कथेचा महत्त्वाचा घटक आहे किंवा अंग आहे त्याचा विचार करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की लेखकाला जे अनुभव येतात ते अनुभव कसे सांगायचे, कोणते सांगायचे हे तो निश्चित करतो. त्या अनुभवांचं जेव्हा संश्लेषण होतं त्यावेळेला कुठेतरी त्याचा एक आशय निश्चित होतो आणि तो आशय कृतींची, प्रसंगांची, घटनांची जुळणी करून तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कोणत्याही कथात्मक किंवा नाट्यात्मक कृतीमधील घटना आणि स्थितींचा आकृतिबंध तो ठरवत असतो आणि साधारणतः त्यालाच कथानक म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात कथानक हा कथेचा आत्मा असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कथाकार कथानकाची रचना करताना गती कायम ठेवून वाचकांच्या मनात सतत उत्कंठा निर्माण व्हावी,
असा प्रयत्न करत असतो. कथानक ही कथाकाराने केलेली एक रचना असते. त्याला आदी, मध्य व अंत असतो. कथानकात येणाऱ्या घटना, कृती, प्रसंग हे संभव्यतेच्या नियमाला अनुसरून असतात आणि कथा रचनेतील महत्त्वाचे तत्त्व या घटनेमध्ये नसून त्याच्या मांडणीमध्ये असते आणि कथानक खऱ्या अर्थानं कसं मांडलं जातं याच्यावर ते अवलंबून असते. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे वाचकाचा सुद्धा विचार हा लेखक करत असतो. वाचकाला केवळ कथानक सांगणं हा काही कथाकाराचा उद्देश नसतो. कथानकाच्या माध्यमातून विशिष्ट भावाशय निर्माण तो करतो. तो मूर्त रूपामध्ये आणणं इतर कथा घटकांप्रमाणे कथानकाचे प्रयोजन असते. कथानकातून पात्रांचे व्यक्तित्व, त्याच्या जीवनातील स्थित्यांतर व त्याची जडणघडण दाखवणं, कथेची गती नियंत्रित करणं म्हणजे गरजेनुसार ती कमी अधिक करणं, अनुभवांच्या अंगाने कथानकाचा विकास साधणं आणि कथा अर्थाचा परिपोष करणं यामधून कथानक आपले अस्तित्व दाखवत असते. कथेतील निवेदनाच्या प्रवाहातून कथानक उभे राहते. कथानक हा कथेचा मूल घटक असतो. कथेची सुरुवात, तिचा मध्य आणि शेवट यांची निश्चिती लेखक स्वतःच करत असतो आणि त्यासाठी त्याला पात्रांचा आधार घ्यावा लागतो आणि पात्रांचा स्वभाव विशेष तो त्याच्यामध्ये विशिष्ट वैशिष्ट्यांसह मांडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून कथेचा तिसरा जो घटक आहे तो पात्र आहे. लेखकाला वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवांमधून किंवा घटना ज्या समजतात त्या घटना विविध कार्यकारण भावानं त्या निर्माण होत असतात. त्या घटनांच्या पाठीमागे सुखदुःखात्मक किंवा स्वार्थ परार्थ किंवा जगण्यातल्या वेगवेगळ्या कारणांनी त्या घटना घडलेल्या असतात आणि त्या घटना पात्रांमध्ये घडत जातात. म्हणून ज्या वेळेला कथानक लेखकाला सांगायचं असतं त्यासाठी त्याला पात्रांचाच आधार घ्यावा लागतो. म्हणून इथे पात्र हा घटक खूप महत्त्वाचा आहे. पात्रच कथेला एक प्रकारे गतिशील करण्याचा प्रयत्न करत असतात. कथेतील अनुभवार्थ हा पात्राच्या आश्रयाने मूर्त रूप घेत असतो. ही पात्र सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक परिसरात जगत असतात. आजूबाजूलाच ती असतात. कथेत त्यांचे प्रतिबिंब पडलेले असते. घटना, पात्रे परस्पराश्रयी घटक असतात. घटना पात्रांवर परिणाम घडवीत असतात व पात्रे घटना घडून आणण्यास कारणीभूत ठरत असतात. एकमेकांना घडवत पुढे जाणारे हे कथेतील दोन मूळ घटक असतात. कथेमधून येणारे पात्रांचे स्वरूप आणि पात्रांच्या चित्रणाची पद्धती यामध्ये मानवी मन व व्यक्तिमत्व याविषयीच्या संकल्पनांमध्ये घडत गेलेले बदल देखील लेखक इथे घडवत असतो. पात्रांच्या प्रतिमेवर विशिष्ट कालखंडात प्रचलित असलेली जीवनसृष्टी, विचारप्रणाली यांचा संस्कार घडत असतो. माणसाच्या बदलत्या धारणांचा, जीवनदृष्टीचा साहित्यातील पात्रचित्रण, पात्रप्रतिमा यांच्यावर प्रभाव पडल्याचे सिद्ध झाले आहे. कथेच्या पात्रचित्रणाच्या माध्यमातून काही वेळ सामाजिक, सांस्कृतिक, वर्गीय वृत्ती, प्रवृत्तींच्या सूचनांवर विशेषत्वाने भर दिला जात असतो. अशा प्रसंगी पात्र ही एकाच वेळी विशिष्ट प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करत असतात आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्यांच्या अस्तित्वाचा अर्थ असतो. कथाकारासमोर मर्यादित अवकाशात मोजक्या साधनांनी प्रयोजनपूर्ण पात्रांची निर्मिती करणं हे एक फार मोठे आव्हान असते. हे आव्हान समर्थपणे सांभाळणारा कथाकार परिपूर्ण कथाकार ठरत असतो. म्हणून पात्र हे कथेमध्ये एक महत्त्वाचं अंग असतं. पात्रांशिवाय कथा अस्तित्वात येऊच शकत नाही. कारण ही पात्र समाजाच्या संश्लेषणाचं काम करतात. समाजामध्ये घडलेल्या घटना आणि घडणाऱ्या घटना यांना कुठेतरी पायबंद घालण्याचं काम आणि नवं समाज निर्मिती आणि मूल्य घडवण्याचं काम कुठेतरी ह्या पात्रांच्या आधारे केलं जात असतं. आज आपण सहजपणे उदाहरणं देत असताना म्हणत असतो की तो अमक्यासारखा, तो इतिहासातलं पात्र दिसतं, तो त्या समाजातलं पात्र दिसतं, असे जे शब्द आपण वापरतो ते प्रामुख्यानं आपल्याला एक प्रकारे जगण्यासाठी ऊर्जा देण्याचं काम करत असतात. आणि अशी ही पात्र आपल्याला असंख्य काळापर्यंत कथेमधून सतत वावरताना पाहायला मिळतात. अनेक पिढ्यांपर्यंत ती पोहोचवता येतात. यानंतर जे
सगळ्यात कथेचा महत्त्वाचं जे पुढचं अंग किंवा ज्याला आपण घटक म्हणू ते वातावरण आहे. कथा घडत असते ती एक विशिष्ट स्थळ काळाच्या चौकटीमध्ये, विशिष्ट भौगोलिक तसेच सामाजिक सांस्कृतिक परिसर यातून ती घडत जाते. यातून घडणारे वातावरण हा कथेचा कथाविश्वाचा एक मूलभूत घटक असतो. कथेतील वातावरणाची निर्मिती कथाकार केवळ पार्श्वभूमी म्हणून करत नसतो, त्या वातावरणाच्या निवडीमागे त्या त्या कथाकारांची एक कलादृष्टी दडलेली असते आणि कथा अर्थाच्या निर्मितीमागील वातावरण हाही एक क्रियाशील घटक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. कथेमध्ये पात्रांच्या निर्मितीचा जिवंतपणाचा आविष्कार जर कोण घडवत असेल तर ते वातावरण घडवत असतं. कारण लेखकाला जो अनुभव येतो तो जिवंत जर करायचा असेल तर त्यासाठी त्याला त्या स्थळ, काळ, व्यक्ती, परिस्थिती यांचं वर्णन आपल्या शब्दातून करता येणं अपेक्षित असतं. तेव्हाच ती कथा आपल्याला तेवढी वाचकाला परिणामकारक वाटत असते. म्हणून आपल्याला ते वातावरण निर्मिती करण्याचं काम जमणं कथेमध्ये खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, परस्पर संबंधी अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला निर्माण करणं किंवा एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून देखील वातावरण आपण निर्माण करू शकतो, कथाकार निर्माण करू शकतो. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आपण अशा पद्धतीचं वातावरण पाहिल्यानंतर आपल्याही मनामध्ये भावना किंवा विचार बदलण्याचं काम हे वातावरण करत असतं आणि वातावरणामुळेच खरं तर आपल्याला ती कथा प्रत्यक्ष अनुभूतीला येते, जाणवते. कथाकार कथेत स्थळ, काळ, परिसर मूर्त करत असतो. हा स्थळ, काळ, परिसर कधी वास्तव तर कधी प्रतिकात्मक अशा दोनही पातळ्यांवर अर्थपूर्ण पद्धतीने तो मांडत असतो. त्यासाठी प्रतीकांचा वापर तो करत असतो असंही आपल्याला दिसेल. आणि म्हणून माणसांच्या स्वभाव, वृत्ती, प्रवृत्ती, माणसांचा दृष्टिकोन, माणसांची ध्येय पात्रांच्या आधारे समाजापर्यंत पोचवण्यासाठी तिथलं वातावरण किंवा ज्याला आपण पार्श्वभूमी म्हणतो ती पार्श्वभूमी शब्दांच्या द्वारा आपल्याला लेखकाला निर्माण करावी लागते. तेव्हाच कथा खऱ्या अर्थानं आकाराला येते. यानंतर महत्त्वाचा पुढचा जो घटक आहे कथेचा तो म्हणजे त्याचं आपण निवेदन पद्धती म्हणू किंवा त्याला आपण निवेदन म्हणू. कथात्म हे निवेदन करत असताना ते निवेदन प्रभावी व्हावं यासाठी प्रतिमांचा वापर, संवादांचा वापर त्या व्यक्तीला करावा लागतो. आता मला जे काही सांगायचं आहे किंवा लेखकाला जे काही सांगायचं असतं ते प्रत्यक्ष उभं करण्यासाठी तो काही प्रतिमांचा वापर करतो, प्रतीकांचा वापर करतो आणि ते प्रतिमा आणि प्रतीकं वाचकाला जाणवायला लागतात आणि त्यातून सहज त्याला जे काही म्हणायचं आहे तो ते सांगत असतो. म्हणून इथे प्रतिमा आणि प्रतीकं ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट संवाद हा एक महत्त्वाचा घटक साहित्यामध्ये जाणवतो. कथाही त्याला अपवाद नाही. ज्या वेळेला संवाद परस्परांमध्ये घडत असतात ते संवाद अर्थपूर्ण असतात. त्या संवादांमधून लेखकाला आपलं म्हणणं सहजपणे वाचकांपर्यंत पोहोचवता येतं. संवाद छोटे, संवाद मोठे, संवाद ग्रामीण, संवाद स्त्री पुरुषांचे असे थोडक्यात काय की जसं पात्र आहे, जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे लेखकाला संवाद लिहावे लागतात. जर वातावरण कितीही चांगलं निर्माण केलं, व्यक्तिरेखांचं चांगलं चित्रण केलं, पण परस्परांमधले संवाद जर व्यवस्थित नसतील तर ती कथा कुठेतरी दुबळी ठरू शकते. म्हणून संवाद हा कथेचा फार महत्त्वाचा घटक असतो. यानंतर निवेदन पद्धती किंवा निवेदन शैली. माझ्या मताने कथेला जर दृश्यरूप कोण देत असेल तर हे कथात्म रूप देत असतं. कारण कथेचं वैशिष्ट्यच मुळात कथात्मता हे आपल्याला दिसतं. कथा साहित्याच्या वर्गातील इतर साहित्याप्रमाणे निवेदन हे कथेचे एक व्यवच्छेदक वैशिष्ट्य देखील मानले जाते. कथन, वर्णन, भाषा आणि संवाद या 4 प्रकारामधून निवेदन आकाराला येते. त्यामधून कथेतील घटना, प्रसंग, पात्र, वातावरण यांची निर्मिती होत असते. निवेदनाच्या वरील 4 घटकांना प्रत्येकाला त्याचे स्वतःचे एक विशिष्ट कथात्म असे कार्य करावे लागत असते. अर्थातच त्या कथेनुसार ते निश्चित होत असते, आकाराला येत असते. निवेदनाचे 4 प्रकार आपल्याला आढळून येतात. एकात्मकपणे
कथाविश्वाची उभारणी ही निवेदनाच्याच आधारे होत असते. कथेचा निवेदक कोण असावा, त्याचं स्वरूप काय असावं याची निश्चिती कथाकारानं त्याच्या कथाहेतूनुसार ठरवलेली असते आणि त्याला लेखकाचा स्वतःचा दृष्टिकोन असतो आणि तिथेच खऱ्या अर्थानं लेखकाच्या कलात्मकतेला कस लागत असतो किंवा त्याच्या दृष्टिकोनाला, त्याच्या स्वतःच्या चातुर्याला, हुशारीला तिथे आव्हान निर्माण होत असतं. म्हणून निवेदनामध्ये परिस्थिती पाहून प्रथम पुरुषी, तृतीय पुरुषी आणि द्वितीय पुरुषी अशा पद्धतीचं निवेदन वापरलं जातं. परंतु आपण जर कथांचा चांगला अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की प्रथम पुरुषी आणि तृतीय पुरुषी याच निवेदनाचा प्रामुख्याने वापर कथा निवेदनामध्ये दिसून येतो किंवा साहित्याच्या निवेदनामध्ये दिसून येतो. कथा निवेदक कधीकधी एकच कथेमध्ये एकाहून अधिक पात्रांच्या जाणीवेच्या पातळीवर जाऊन निवेदन करतो, तर कधी घटना प्रसंगांचे नाट्यात्मक दर्शन घडवण्याचा प्रयत्न करत असतो. निवेदन पद्धतीमधील हे वैचित्र्य, वैविध्य वेगवेगळ्या कथात्म हेतूमधून निष्पन्न झालेले दिसते. कथानिवेदन कथेवरती भाष्यही करत असतो. भाष्याच्या माध्यमातून तो पात्रांच्या मनस्थितीचा, त्यांच्या कृतीचा, एखाद्या घटना प्रसंगांचा अर्थ उलगडून सांगत असतो. काही वेळा तो मूल्यमापन करत असतो. या मूल्यमापनाच्या पाठीमागे नैतिक मूल्यांचे अधिष्ठान निश्चित दिसून येते. याबरोबरच भाष्याच्या मदतीने मानवी संबंधीचा एक जीवनसंबंधाचा तत्वविचार निवेदक इथे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. निवेदनातील संवाद हा एक घटक असला तरी तो मुख्य किंवा मूलभूत म्हणता येईल असं नाही. एखादी कथा संवादांशिवाय आकाराला येऊ शकते. या उलट एखादी कथा केवळ संवादातूनही जन्माला येऊ शकते. कथेतील संवादांचे प्रमुख प्रयोजन पात्रनिर्मिती हे आहे. संवादांमधून पात्रांचे व्यक्तिमत्व, पात्रांचा सामाजिक सांस्कृतिक स्तर, त्या पात्रांची विशिष्ट मनस्थिती एवढंच नाही, भावस्थिती दाखवण्याचा प्रयत्न इथे केला जात असतो. यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी बाजू साहित्याची असते ती म्हणजे भाषा. जसा अनुभव तशी भाषा. भाषेशिवाय मनुष्य प्राणी नाही. भाषेमुळे माणूस जिवंत आहे. भाषेमुळे समाजाची रचना झाली, समाजाची निर्मिती झाली. भाषेमुळे शास्त्रांचं स्थान ठरलं गेलं, माणसाचं स्थान देखील भाषेमुळेच ठरलं. म्हणून साहित्याच्या मुख्य अंगांपैकी भाषा हे अस्तित्वाचं किंवा त्याला कुठेतरी आकाराला आणणारं रूप म्हणून पाहिलं जातं. कवितेची भाषा जशी वाचकांचे लक्ष वेधून घेणारी असते, त्या अर्थानं कथेची भाषा तितकीशी लक्षवेधक नसते. ती गद्यसदृश्य असते. व्यवहारामधील परिचित भाषेचा आभास निर्माण करणारी असते. ती सुद्धा व्यावहारिक वापरातील भाषेहून तिचे स्वरूप वेगळे असते. कथेची संहिता ही भाषेनं साकार होत असते. कथेची भाषा ही एका कल्पित विश्वाची भाषा असते. ते कल्पित विश्व निर्माण करणारी ती भाषा असते. कथाकार आपल्या कथागत अनुभवार्थानुसार विशिष्ट भाषा स्वरूपाची निवड करत असतो. कथेतील निवेदक त्याचा असणारा दृष्टिकोन, अनुभव घेण्याच्या पद्धती इत्यादीनुसार भाषा रूप निश्चित होत असते. कथेतील भाषा या अर्थानं निवेदनाचाच एक घटक असतो. कथेची भाषाशैली कथेच्या अंतर्गत घटकांनुसार, विषयानुसार, भावस्थितीनुसार, जीवनदर्शनाच्या पातळीनुसार बदलणारी असावी लागते. कथा हा साहित्य प्रकार अनेक प्रकारचे स्वभाव धारण करणारा साहित्य प्रकार असल्यानं भाषाशैली या ठिकाणी अतिशय महत्त्वाची असते. भाषेशिवाय कोणत्याही साहित्य कृतीला किंवा साहित्य विश्वाला आकार येत नाही असं आपल्याला सांगता येईल. आणि जशी लेखनशैली, लेखक तशी भाषा, जसा अनुभव तशी भाषा जर वापरली तर आपल्याला ज्या घटना सांगायच्या आहे, आशय सांगायचा आहे, तो जिवंत करण्याची ताकद या भाषेमध्ये असते. अनुभव जर ग्रामीण भागातला असेल तर त्या ग्रामीण भाषेचा वापर करावा. अनुभव जर स्त्री विश्वातला असेल, नागर असेल, दीनदलित दुबळ्या विश्वातला असेल, बालकांचा असेल, तशा भाषेचा वापर जर आपण त्या पद्धतीने संवादांमध्ये केला, निवेदनामध्ये केला तर निश्चितपणे कथा ही परिणामकारकपणे आपल्याला मांडता येऊ शकते किंवा सांगता येऊ शकते. अशा पद्धतीनं साधारणपणे आपल्याला कथेबद्दल बरंच काही सांगता येईल. तरी आपल्याकडे संक्षिप्तपणामध्ये
सांगण्याची पद्धत आहे आणि हा संक्षेप मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता जे काही मी आपल्याला सांगितलं त्याचा गोषवारा मी थोडक्यात मांडतो. मी असं सांगितलं की कथा ही कल्पित आणि वास्तव यांचा भाषिक आविष्कार असतो. कथा वाचकांच्या मनावर एक संस्कार घडवते. कथेत एक घटना खुलवून सांगितली जाते. कथेची सुरुवात आकर्षक असते व शेवट परिणामकारक असतो. याच्यानंतर कथेमध्ये आपण जर चांगलं पाहिलं तर कथेमध्ये गुंतागुंत असते. निरागाट उकल या अवस्थेतनं कथा संक्रांत होत जाते, बदलत जाते. कथानक, पात्र, वातावरण, निवेदन, भाषा हे घटकांच्या संयोगातून लेखकाच्या कलात्मक दृष्टीने कथा परिणामकारक बनत जाते. गतिशीलता कथेचे हे प्रमुख लक्षण असते असे आपल्याला सांगता येईल. आपण कथेच्या विविध बाजू बघितल्या, कथेच्या व्याख्या बघितल्या आणि कथेचं स्वरूप त्यातनं पुढच्या तासाला मी मांडणारच आहे. इथे आपल्याला कथेचे काही कालखंड मी सांगितले, धावता आढावा घेतला आणि त्या माहितीनुसार काही प्रश्न मला तुम्हाला विचारावेसे वाटले आणि ते स्वाध्याय रूपामध्ये मी दिलेले आहेत. मी पहिला प्रश्न आपल्यासाठी असा सांगितलेला आहे की कथा हा कोणत्या साहित्याचा प्रकार आहे. मी पहिल्या बोलताना साहित्य संकल्पना स्पष्ट केली, त्यावेळेला तिथे मी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगितलेलं आहे. यानंतर कथेचे घटक सांगा हा थोडासा दीर्घ स्वरूपाचा प्रश्न आपल्याला परीक्षेच्या पातळीवरती येऊ शकतो, म्हणून हा प्रश्न मी इथे टाकलेला आहे. खऱ्या अर्थानं हाच प्रश्न या टॉपिकमध्ये खूप महत्त्वाचा आहे. कथेचे घटक मी सविस्तर आपल्याला लेखकाच्या अनुभवार्थापासून तर अक्षरशः निवेदन शैली याच्यापर्यंत आत्ताच मांडून माझे झाले आहेत. यानंतर मी इथे हाही प्रश्न विचारलेला आहे, कारण आपल्या मराठी साहित्याचा जर विचार आपण केला तर मराठी साहित्याचं अस्तित्व हे जरी मध्ययुगीन कालखंडात असलं, प्राचीन कालखंडात असलं, पण खऱ्या अर्थानं सगळे जे साहित्याचे प्रकार आहे ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मला वाटतं ब्रिटिशांच्या आगमनानंतर झालं आणि त्यावरूनच आपण आपल्या अभ्यासकांनी जे जे काम केलं त्याच्यानुसार अभ्यासासाठी कालखंड पाडले गेले. आणि तिसरा प्रश्न मी तुम्हाला त्या नियतकालिकांच्या कालखंडानुसार इथे विचारलेला आहे. तो आपण सुव्यवस्थितपणे सोडवाल. परीक्षेमध्ये निश्चितपणे आपल्याला हे जे काही विवेचन मी या ठिकाणी केलं, तात्विक मांडणी करण्याचा प्रयत्न मी केला, तो फायद्याचा होईलच. हे प्रश्न आपण निश्चित सोडवाल अशी आशा बाळगतो. धन्यवाद.